नमस्कार। तर काही दिवसांपूर्वी मुद्राचा बर्थडे झाला आणि आम्ही छोटंसं सेलिब्रेशन घरच्या घरी केलेलं। 3 वर्षाची झाली आहे आता मुद्रा। मस्त छोटंसं सेलिब्रेशन झालं। त्याचे काही क्लिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करते तुमच्यासोबत। ते तुम्ही एन्जॉय करा आणि मग आपण सुरुवात करूया आजच्या व्लॉगला। नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स। आज आहे संडे स्पेशल असणार आहे। मुद्राला प्लांटिंग शिकवणार आहोत। श्रेयस मुद्राला प्लांटिंग कसं करायचं आहे ते शिकवतो आहे। तो तिकडे गॅलरीमध्ये आहे। मुद्रा आणि श्रेयस दोघंही मस्त झाडं लावत आहेत। ते पण तुम्हाला मी दाखवते। तर आज सुट्टीचा प्लॅनिंग होता मुद्राला झाडं लावायला शिकवायची आणि त्यात मी तुळस सुद्धा आणलेली आणि अजून काही गोष्टी होत्या ज्या आपण घरच्या घरी लावू शकतो, जसं की टोमॅटो, त्यानंतर कोथिंबीर, हे सुद्धा तिला लावून दाखवायचं होतं। आणि ह्या एजमध्ये मुलांच्या समोर ज्या गोष्टी आपण करू त्या लगेच कॅप्चर करतात। त्यामुळे आम्ही तिच्या समोर घेऊन बसलोय झाडं लावायला, पण ती काही मातीत हात घालत नव्हती। कारण तिचं असं झालंय की हाताला माती लागली, काय लागलं तर ते लगेच पुसायला पाहिजे, धुवायला पाहिजे। त्यामुळे आम्ही खूप प्रयत्न केला तिला मातीत हात घालण्यासाठी, पण तिने घातलं नाही। पण असू दे, तिला आम्ही असं शिकवत राहू। पण ॲटलिस्ट तिने बघितलंय की आम्ही झाडं लावतोय, त्यामुळे ती कदाचित शिकेल आणि पुढे स्कूलमध्ये सुद्धा शिकेल। त्यामुळे आम्ही ही झाडं तिला लावायला दाखवलीत। ही झाडं लावल्यावर तिला रोज आता तिचं एक काम दिलं आहे की रोज झाडांना पाणी घालायचं, त्यामुळे ही झाडं येतात। हे सगळ्या गोष्टी आम्ही तिच्याकडून करून घेतोय सध्या ह्या वेकेशनमध्ये। ती सुद्धा खूप एन्जॉय करते आणि आम्ही सुद्धा। कुठे हाऊस तुझं? वाव, मुद्राचं हाऊस बघूया, आतमध्ये जा। आणि ही आहेत आमची झाडं। ह्याच्यामध्ये काय लावलं? हे आहे कढीपत्त्याचं, ह्याच्यामध्ये लावलंय टोमॅटो, ह्याच्यामध्ये लावलंय कोथिंबीर आणि मस्त बाल्कनी रेडी झाली आहे। तुम्ही बघितलात मस्त मुद्राचं घर आम्ही तिथे तात्पुरतं सेट केलं आहे थोडंसं तिला खेळण्यासाठी। आणि मला कधीपासून तुळस आणायची होती, तुळस सुद्धा तिथे आता सेट झाली आहे। थोडक्यात काही गोष्टी मला ॲड करायच्या होत्या, त्या तिथे झालेल्या आहेत। आणि थोडंसं मुद्राला शिकवलंय, मुद्राला दाखवलंय की प्लांटिंग कसं करायचं, त्यामुळे ती सुद्धा मस्त आज एन्जॉय केलंय। आणि आता मी दुपारच्या जेवणासाठी बनवते आहे सोया बिर्याणी। सोया बिर्याणीची पूर्ण रेसिपी आय थिंक मी शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवर। त्याचा मी व्हिडिओ बनवला आहे, पण आता मी तुम्हाला दाखवते की मी आत्ता कशी बनवते, काय तयारी केली आहे। सगळ्यात पहिल्यांदा उभा कांदा आहे, तो असा मी थोडासा गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे। त्यानंतर इथे मी कोथिंबीर चिरून ठेवली आहे। इथे मी सोया आहेत ते पहिल्यांदा पाण्यामध्ये बॉईल करून घेतले, त्यानंतर ते पाण्यामधून काढून त्याच्यामध्ये मसाला ॲड केला आहे, बिर्याणी मसाला आणि दही, आणि त्याला छान 10 मिनटं आता मी मॅरिनेट करून ठेवणार आहे। आणि हे बघा, इथे मी झटपट, आता थोडासा लेट झाला आहे त्यामुळे मी इथे कुकरमध्येच बिर्याणी राईस लावलेला आहे। राईससुद्धा रेडी आहे। आता फक्त ह्याच्यामध्ये सोया आहेत, जे मॅरिनेट केलेले सोया आहेत ते मी ह्याच्यामध्ये ॲड करणार। थोडासा कांदा अजून मी ब्राऊन करणार आहे, त्यामुळे छान तो क्रिस्पी लागतो। आणि मग एकदा का ग्रेव्ही रेडी झाली हे सगळं ॲड करून की मग मी राईस ॲड करेन। मी पुढे दाखवते। कांदा ब्राऊन झालेला आहे, आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे मॅरिनेट केलेले सोया आणि त्याचबरोबर अर्धा कप पाणीसुद्धा ॲड करणार आहे। आणि 2-3 मिनटं ही ग्रेव्ही आहे ती शिजवून घेणार आहे, म्हणजे त्यातलं दही आहे, जो मसाला आहे तो व्यवस्थित शिजेल। आणि अगदी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असेपर्यंतच आपल्याला ते शिजवायचं आहे, अगदी सुकी ग्रेव्ही बनवायची नाही आहे। कारण ह्याच्यावरती आता भाताचा थर मी लावणार आहे, त्यामुळे थोडंसं ते भातसुद्धा जो आहे तो सोक करून घेते ग्रेव्ही। कोथिंबीर ॲड केली आहे आणि हा शिजवलेला भात त्या ग्रेव्हीच्या वरती मी लावून घेतला आहे। अगदी झटपट सोप्या पद्धतीने हा सोया बिर्याणी किंवा सोया पुलाव म्हणू शकता
अगदी छान होतो, टेस्टी होतो। आणि हे बघा, वरून मी कोथिंबीर ॲड केली आहे आणि वरून टोमॅटोचे काप लावले आहेत आणि ह्याच्यावर मस्त साजूक तूप सोडणार आहे आणि 2-3 मिनटं झाकण बंद करून अगदी कमी गॅसवर मी मस्त बिर्याणीला वाफ काढून घेणार आहे। आणि अशा पद्धतीने अगदी प्रोटीन असलेलं सोया बिर्याणी रेडी झालेली आहे, जी तुम्ही तुमच्या लहान मुलांना सुद्धा देऊ शकता। अतिशय टेस्टी लागते, खरंच एकदा घरी बनवून बघा। तो आमची संडे स्पेशल मस्त सोया बिर्याणी रेडी झाली आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहोत जेवायला। तुम्ही सुद्धा नक्की घरी करून बघा। चला तर हा व्हिडिओ मी इथे संपवते। आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।